माणूस होता. रोज त्याची पत्नी त्याला सांगायची, काय हो तुम्ही काहीच काम करू नका, मला इतकी मोठी ड्युटी आहे आणि फक्त तुम्ही रोज देवाची पूजा करत जा, काहीच काम करायचं नाही, मी तुम्हाला बसून खाऊ घालते, फक्त तुम्ही देवाची देवपूजा करत जा. त्यावेळेस त्यानं सांगितलं, ऐक ग, मला कामही करू वाटत नाही, देवाची देवपूजा तर मला करूच वाटत नाही, आणि सगळ्यात जास्त कंटाळा तर मला त्या देवाची देवपूजा करण्यामध्ये आहे. रोज सकाळी लवकर उठवायची आणि सांगायची, करा देवाची पूजा, आणि जी बाई कमवते तो पुरुष त्या बाईचं, त्या महिलेचं ऐकतच असतो. आणि एक सांगू का, तुम्हाला किंमत नाही, फक्त तुमच्या पैशाला किंमत आहे, एवढी गोष्ट फक्त लक्षात ठेवा. तुम्ही किती शिक्षण शिकला, तुम्हाला कसा स्वयंपाक येतो, तुम्ही किती चविष्ट भोजन बनवता, याला शून्य किंमत आहे माईबाप. तुम्ही जर पैसा कमवत असाल, तुमच्या जर हातामध्ये पैसा येत असेल, तुम्हाला नका येऊ द्या स्वयंपाक, तुमची करपलेली पोळी सुद्धा लई सुंदर स्वयंपाक केला म्हणून खाल्ली जाते. आणि तसं महाराज त्याला सांगितलं जायचं, रोज तू भगवंताची पूजा करत जा, देवाची देवपूजा करत जा. कंटाळला महाराज, आणि रोज उठकी सुट, काय ती देवाची पूजा, काय ती देवाची पूजा, मला वैताग येऊन गेलाय म्हणे. आणि बायकोला कंटाळल्याच्या नंतर तुम्ही कुठे जाता? सासरवाडी, बरोबर आहे की नाही? असं म्हणतात, सासू नाकाचं घाण ठेवील पण जावयाची हौस पूर्णच करील, असं एक सासरवाडी एकमेव ठिकाण असतं बघा ह्या पुरुषांना. आणि रोज रोज भांडणं व्हायचे मायबाप त्या देवपूजेसाठी. करताव का भांडणं? झालेत का नाही लग्न? भांडणं होतात का नाही? भांडणामध्ये म्हणतो का नाही, ऐकतो बाई तुझं बर 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 बर, काय बी म्हणलं की बरंच म्हणावं लागतंय, असंच आहे का? बोला, अनुभविक लोक आहेत तुम्ही सगळे. तसं महाराजांना काहीही म्हणलं की बर 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 म्हणायचा. बस बाई म्हणलं, एके दिवशी तुझी कटकटच नको म्हणून सासरवाडीकडे गेला. आणि सासरवाडीला गेल्याच्या नंतर सासूबाईने उत्तम असा पाहुणचार केला. वा 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 वा, या या जावाई बापू बसा. बसण्यासाठी मखमली गादी दिली, उत्कृष्ट असं पाणी दिलं. दुसरा दिवस उजळला. सांगितलं, जावाई बापू ऐका, आता 4-5 दिवस चांगले राहा, मी तुम्हाला काही सुद्धा काम लावत नाही, फक्त रोज तुमच्याकडे एकच काम, तुम्ही फक्त देवाची देवपूजा करायची. कशाला वैतागून आला होता? कशाला वैतागून आला होता? बोला, पूजाला, देवपूजेला वैतागून आला होता. काहीच करू नका जावाई बापू, तुम्ही काय म्हणताल ते तुम्हाला खाण्यासाठी मी देणार आहे. काय पाहिजे तुम्हाला सांगा? पुरणपोळी करू का? पुरणपोळी करू का? काय करू? लाडू करू का? मुक्तीचे लाडू करू का? काय करू? फक्त तुम्ही ऑर्डर सोडा, कारण माझा जावाई खूप दिवसानंतर आलाय. असं कोणाला वाटतं? सासूबाई. हा, किती प्रेम करतात हे सासवांनाच विचारा. शिवहार सांगितलं, काहीच काम करू नका, काहीही तुम्ही म्हणा, फक्त सकाळी उठल्यानंतर देवपूजा करा. सकाळची एक दिवसाची देवपूजा केली मायबाप. दुसरा दिवस उजळला. दुसऱ्या दिवसाची सुद्धा देवपूजा केली. आणि एके दिवशी शांता काकू सपू काकूच्या घरी आली आणि सांगितलं, बाई ग, किती सुंदर पूजा केली ग, कोणी केली पूजा? अगं बाई म्हणली, माझ्या जावयाने केली आहे म्हणली पूजा. माय 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 म्हणली, माझ्या घरी आज पाहुणे येणार आहेत म्हणली, महाराज लोक येणार आहेत, माझ्याही घरी पाठव की म्हणली देवपूजा करण्यासाठी. मेल मायबाप देवपूजा करण्यासाठी. शांता काकूच्याही घरची पूजा केली. आता म्हणला, ह्या सासूच्याही घरी राहायचं नाही मला, हिची तर देवपूजा करायलाच लावायली, पण अख्ख्या गावाची, अख्ख्या उजळमची देवपूजा करायला लावायली म्हणला, ह्या सासूपाशी नाही म्हणला. आणि एका विहिरीकडे गेला. आणि विहिरीकडे गेल्याच्या नंतर मनातल्या मनात विचार केला, नकोच म्हणला, हे देवपूजेचे झंझट नकोच, हा देह त्या परमेश्वराला आपण अर्पण करू म्हणला, ज्यानं हा देह दिलेला आहे त्यालाच अर्पण करू म्हणला. असं विहिरीवरती थांबला आणि विहिरीवरती उडी टाकणार, तेवढ्याच उजळमच्या राजाला, ओ जावाई बापू थांबा 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 म्हणला. अहो काय करताय हे? काही नाही म्हणे, मला हा देह संपवायचा आहे म्हणे, नकोच मला हे जीवन, नको नको झाले. कशासाठी मायबाप? पूजेसाठी हे जीवन मला नको नको झाले. त्यावेळेस त्या राजानं सांगितलं, ऐका जावाई बापू, अहो कसली काळजी करताय, या उजळमचा राजा मी आहे, या उजळमचा राजा मी आहे, माझ्याकडे खूप धन आहे, संपत्ती आहे, पैसा आहे, गाड्या आहेत, सगळं काही आहे, मी सांभाळतो तुम्हाला. जाऊ नका सासूकडे, जाऊ नका बायकोकडे, फक्त माझ्याकडे राहा. पण माझ्याकडे राहत असताना तुम्हाला एक काम करावं लागेल. माझी बायको रोज मला त्रास देते हो, की अहो देवपूजा करा, त्या देवाची देवपूजा करा. काही करायचं नाही म्हणे तुम्ही, इथलं ताबे इथं करायचं
नाही. तुम्हाला आंघोळीला पाणी, बाथरूम मध्ये गरम, सगळं काही गरम. फक्त तुमच्याकडे एकच काम राहील, रोज तुम्ही देवाची देवपूजा करायची. रे बाप रे म्हणला, इथंही देवपूजा. मला सांगा, ज्याच्यातून आपण सुटण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये तसे तसे अडकत जातो. या संसारातून आपण सुटण्याचा प्रयत्न करतो, पण त्या संसारामध्ये जितका सुटण्याचा प्रयत्न करतो तितके अडकत जातो.